गोकुळ दूध, पेढे, श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा मोरया। पन्हाळा तालुक्याच्या वतीने आयोजित आजचा हा सत्कार समारंभ, ज्यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे त्या कोल्हापूरचे खासदार आणि तुम्हा आम्हा सर्वांची अस्मिता श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी, ज्यांनी आता आशीर्वाद दिला सहकारामध्ये, ज्यांनी या कोल्हापूर जिल्ह्याला पुढे नेण्याचं काम केलं, ते आदरणीय अरुण नरके साहेब, गोकुळचे माजी संचालक माजी चेअरमन विश्वास आबाजी, राजीव बाबा खानविलकर, आमचे सहकारी चेतन नरके, राहुल पाटील, क्रांतिसिंह पाटील, BH दादा, संभाजीराव पाटील तात्या, मार्केट कमिटीचे पैलवान संभाजीराव पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, सर्जेराव पाटील, मार्केट कमिटीचे माजी सभापती भारत पाटील भोयेकर, बाबासाहेब देवकर, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, तालुका अध्यक्ष करवीर शंकरराव पाटील, ऋतिका काटकर, SK पाटील, PD पाटील, बळवंत पाटील, अमित कांबळे, हंबीराव चौगले, शाहू काटकर, शशिकांत अडनाईक, बाळासाहेब मोळे, BR पाटील, दामोदर गुरव, नितीन हिरडेकर, भरत मोरे, नानासो पाटील, संदीप पाटील, बाजीराव कांबळे, त्याचबरोबर वंचितचे बाबाजी जाधव, सुरेश पवार शिवसेना, उद्धव ठाकरे, असे सगळे आणि जमलेले सर्व स्वर्गीय PN साहेबांच्यावर प्रेम करणारे, अरुण नरके साहेबांच्यावर प्रेम करणारे आणि काँग्रेसच्या विचारधारेला पुढे घेऊन जाणारे आपण सर्व सहकारी। परवाच्या या जिल्ह्यामध्ये लोकसभेची निवडणूक झाली आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 1999 नंतर पहिल्यांदा ह्या लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाला मिळवण्याचा प्रयत्न मी आणि PN पाटील साहेबांनी केला आणि आम्ही दोघांनी आदरणीय शाहू महाराजांना विनंती केली की या देशात एक वेगळं वातावरण चाललेलं आहे, देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना बदलली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, शाहू महाराजांचा विचार हा खऱ्या अर्थानं दिल्लीत पाठवायचा असेल तर तुम्हीच उमेदवार असायला लागतं आणि आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आदरणीय महाराजांनी उमेदवारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि प्रामुख्यानं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आपण एक चांगलं वातावरण या निमित्तानं निर्माण केलं। चंदगडपासून पन्हाळ्याच्या या टोकापर्यंत आणि गगनबावडापासून ते सादळे माधव्यापर्यंत सर्व सामान्य लोकांच्या मनामध्ये आदरणीय शाहू महाराजांच्या प्रती असलेला आदर हा या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं आपल्याला दिसला आणि प्रचंड असं यश या निवडणुकीमध्ये तब्बल 1.5 लाख मतानं आदरणीय महाराजांना खासदार म्हणून पाठवायचं काम आपण सगळ्यांनी ताकदीनं त्या ठिकाणी केलं। ही निवडणूक कोल्हापूरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती, कारण की शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा आम्ही सांगतो त्या कोल्हापूरमध्ये नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला काय होतंय हा अख्खा महाराष्ट्र आणि देश बघत होता आणि म्हणून या निर्णायक टप्प्यामध्ये चांगली भूमिका विशेष करून करवीर मतदारसंघामध्ये स्वर्गीय PN पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी घेतली। महाराज करवीर मतदारसंघामध्ये 71,000चं लीड त्या ठिकाणी मिळालं, त्यातलं 12,000चं मताधिक्य हे केवळ पन्हाळा तालुक्यातून आपल्याला या ठिकाणी मिळालं आणि म्हणून पन्हाळकरांचे मनापासून धन्यवाद द्यायचे। सकाळी आम्ही गगनबावडावाल्यांनी 8,000 दिलं, त्या 70,000 मधलं त्यांचे आभार मानले, आता पन्हाळ्याच्या 12,000 मताधिक्य मिळालं, तुमचा आभार मानणं आमचं कर्तव्य आहे आणि करवीर मधले जे आलेले आहेत त्यांनी 50,000चं लीड या ठिकाणी दिलं, ते प्रचंड असं लीड, हा सगळा हिशोब 71,000 वर जो काय पोचला या करवीर मतदारसंघामध्ये PN पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी केलेलं काम याची पोचपावती मिळाली आणि मी महाराजांना त्यावेळी म्हणलो की साहेब महाराज तुमची आणि PN साहेबांची मैत्री ही गेले 40 वर्षाची मैत्री आहे। PN साहेब स्वतःच्या निवडणुकीत एवढे राबले नसतील तेवढे तुमच्या वेळी राबले, म्हणजे हे मी सुद्धा जवळून बघितले, आता मी सुद्धा 20 वर्ष आमदार आहे
99 बसून PN साहेबांना या ठिकाणी बघतोय, परंतु स्वतःच्या निवडणुकीपेक्षा देखील जास्त राबायचं काम आदरणीय शाहू महाराजांसाठी PN साहेबांनी केलं हे उभ्या जिल्ह्याने या ठिकाणी बघितलं आणि त्याचं फळ तुमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी हे मताधिक्य देऊन निश्चितपणे या ठिकाणी दाखवून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं। दुर्दैवी घटना घडली, कुणालाही स्वप्नात वाटलं नव्हतं ते घडलं आणि PN साहेब आपल्यातून एवढ्या लवकर या ठिकाणी जातील असं कधी वाटलं नव्हतं, ते मात्र त्या ठिकाणी घडलं आणि एक मोठा आघात या जिल्ह्याच्या काँग्रेसवर असेल, राज्याच्या असेल किंवा सामान्य कार्यकर्त्याच्या जीवनावर आघात त्या ठिकाणी झाला। PN साहेब गेले हीच कल्पना आपल्याला या ठिकाणी करवत नव्हती, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली। शेवटी काळासमोर काही खरं नसतं, नियतीनं या ठिकाणी जो काही निर्णय घेतला त्याला सामोरं जाण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय। आज राहुल पाटलांना पुढं करून आपण त्यांचा राजकीय आणि वैचारिक वारसा पुढे घेऊन जायची जबाबदारी तुम्हाला आम्हाला सर्वांना या ठिकाणी घ्यावी लागेल। जबाबदारी तुमची असणार आहे, PN साहेबांच्या माघारी आपली जबाबदारी असणार आहे आणि मला चेतन नरकेंचेही मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत, कारण की लोकसभेला देखील ते इच्छुक होते। त्यावेळी मी मालोजीराजे त्यांना भेटायला गेलो, नंतर शाहू महाराजांची आणि अरुण नरके साहेबांची तर प्रचंड मैत्री अनेक वर्षाची आहे, कारण की कुठलीही फुटबॉलची मॅच असेल तर मला वाटते अरुण नरके साहेब नाहीत असं होत नाही, प्रत्येक मॅचला महाराजांच्या शेजारी बसलेले दिसायचे आणि मी हेच चेतनला सांगितलं, तिकीट मागण्याबद्दल दुमत नाही, परंतु तिकीट मिळालं नाही तर मात्र तू थांबायला पाहिजेस आणि भविष्य काळात निश्चितपणे तरुण आहात तुम्ही, उद्याच्या भविष्य काळात कुठं काय मोठं करायचं त्याची जबाबदारी माझी असेल, तुम्ही काळजी करू नका। शेवटी या जिल्ह्याचं राजकारण आज करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा पुढची उद्याची 25-30 वर्ष राजकारणाचे, मी सकाळी उठून कुठं राहण्यात आता ऊस तोडायला जाणार नाही, माझा धंदा सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत राजकारण आहे, दुसरं काय मी करत नाही। त्यामुळं या दोघाही तरुणांना सांगितलं, आता गोष्टी आलेल्या आहेत, राहुललाही परवा सांगितलं काळजी करू नकोस, आपण चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या भविष्यकाळात जोडणी घालूया। चेतननाही आम्ही समजावून सांगितलं, तरुण आहात, अजून 30 वर्ष तुमच्या आयुष्यातली कारकिर्दीची आहेत, उद्याचा भविष्यकाळ काय सांगतो या ठिकाणी आपण सांगू शकत नाही, उद्याचे चांगले दिवस आज पाहिजे असतील तर कदाचित 2 पावलं आत्ता मागे यावं लागलं तर येण्याची भूमिका आपल्याला या ठिकाणी स्वीकारावी लागेल आणि चेतननेही त्या पद्धतीनं ऐकलं, लोकसभेलाही भूमिका घेतली, आता देखील राहुल पाटलांच्या पाठीमागे राहण्याची भूमिका त्यांनी निश्चितपणे या ठिकाणी घेतलेली आहे। त्याबद्दलही जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचा मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो। उद्याच्या भविष्यकाळात जिथं संधी देता येईल तिथं आपण संधी देऊ। शेवटी या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सहकारातलं राजकारण असेल किंवा लोकल स्थानिक स्वराज्याचं राजकारण असेल, शेवटी महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं ही आता माझी जबाबदारी निश्चितपणे असणार आहे आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये एक चांगलं वातावरण, चैतन्यमय वातावरण आदरणीय खासदार शाहू महाराजांच्या माध्यमातून झालेलं आहे, हे वातावरण टिकवायचं काम उद्याच्या भविष्यकाळात तुमची आमची सर्वांची जबाबदारी प्रामुख्याने या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून चेतन काय काळजी करू नकोस, कुठं तुला त्रास बीस झाला बदल्या तर मी आहे, ते सारखा जरा टेन्शनमध्ये असतोय, लगेच पॅनिक होऊन मला फोन करतोय लगेच। त्यामुळं राजकारणाची नवीन सुरुवात असल्यामुळं थोडं लगेच काही गोष्टी होत नाहीत, थोडं पाणी व्हायला लागतं, अडचणी येतात, आम्ही सगळे धक्के टोपे खाऊन आता इथपर्यंत पोचलेलो आहे। व 2004चा माणूस 2009ला नसतोय, 2009चा असलेला माणूस 14ला नसतोय, 14ला असलेला माणूस 19ला येतोय, 19ला नसलेला 24ला मिळतोय। हे सगळं गेले 5 निवडणुकात मी या जिल्ह्यामध्ये बघितलेलं आहे, म्हणजे चंदगड बसून ते अगदी या सगळ्या जिल्ह्यामध्ये कुरुंदवाडपर्यंत हा आता अभ्यास गेल्या 20 वर्षामध्ये माझा सुद्धा झाला आणि मग ठीक आहे, संयमानं आपण राजकारण करूया, चांगलं राजकारण करूया। आज सुदैवानं शाहू महाराजांचं नेतृत्व आपल्याला या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मिळालेलं आहे, खासदारकीच्या माध्यमातून एक चांगलं नेतृत्व मिळालेलं आहे आणि तसा पन्हाळा गगनबावडा असेल, हा जुना आदरणीय DY पाटील साहेबांची ऋणानुबंध असणारे तालुके आहेत, थोडं PN साहेब लक्ष द्यायचे, त्यामुळे मी कधी हस्तक्षेप, आम्ही वाटणी ठरली होती
की त्यांनी पन्हाळा बघावं, करवीर बघावं, जिथं मदत लागेल तिथं मी मदत त्या ठिकाणी करायचो. परंतु आता येणाऱ्या भविष्यकाळात निश्चितपणे राहुलला जिथं मदत लागेल तिथं मदतीचा हात माझा निश्चितपणे या ठिकाणी राहणार आहे. आणि महाविकास आघाडी म्हणून आपण सगळ्यांनी चांगलं काम करण्याची भूमिका या ठिकाणी घेऊया. आता वेगवेगळे संदर्भ, पन्हाळा तालुक्यातले गटातटाचे संदर्भ वेगवेगळे आहेत, परंतु माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, ते गटागटाचं इतर राजकारण थोडं बाजूला ठेव्या. ज्या कर्तृत्वान नेतृत्वानं PN पाटलांनी या तालुक्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मगाशी सांगितल्याप्रमाणे मतदारसंघाची पुनर्रचना 2009 साली झाली आणि काय करायचं काय नाही करायचं अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी झाली. त्यावेळी मी, मालोजीराजे, PN साहेब एकत्र बसलो, त्याचा उल्लेख पूर्वी मी केला भाषणामध्ये. आणि मालोजीराजांना सांगितलं पहिला मतदारसंघ तुम्हाला कुठला पाहिजे तो घ्या. ते म्हणले शहर मला पाहिजे. PN साहेब म्हणले करवीर मला पाहिजे. मग राहिला दक्षिण, म्हणलं मी दक्षिणमध्ये उभारतो. म्हणलं काय अडचण नाही, कारण की आज तालुक्यात विभागणी एवढी झाली होती. गगनबावडा माझा कारखाना असलेला भाग हा करवीरमध्ये आला होता आणि दिडनेरली जिथं राजीव गांधी सूतगिरणी आहे तो भाग माझ्या दक्षिणमध्ये या ठिकाणी आला होता. मी राहतोय ते कसबावाडा उत्तरमध्ये गेलं होतं. त्यामुळे आम्ही तिघांनी बसून त्यावेळी वाटणी केली कोण कुठल्या मतदारसंघात उभारायचं. ठीक आहे, परिस्थितीनुसार आम्ही पुढे त्या राजकारणामध्ये पुढे त्या ठिकाणी घेत गेलो. आणि म्हणून हा सगळा इतिहास सांगण्यामागचं कारणच एवढं आहे की महाविकास आघाडी असेल, काँग्रेस असेल, आम्ही एकत्रितपणे आजपर्यंत काम करत आलेलो आहे. उद्याच्या भविष्यकाळात सुद्धा ही एकी आपल्याला सगळीकडे दिसेल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी देतो. राहुल पाटलांचा दौरा आता चालू आहे, गावोगावी ते भेट देत आहेत. कार्यकर्त्यांनाही माझी विनंती आहे थोडं सहकार्य आपण या ठिकाणी केलं पाहिजे. PN साहेबांचा 40 वर्षाचा अनेकांचा ऋणानुबंध असणार आहे. तरुण आहेत, समजून घेतलं पाहिजे. कुठे एखादं पुढं काय झालं तर लगेच सांगायचं काम जुन्या लोकांनी या ठिकाणी केलं पाहिजे. जुन्या लोकांची आणि नव्या लोकांची सांगड घालून त्यांना पुढे कसं घेऊन जाता येईल हा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी केला पाहिजे. एक सज्जन मुलगा तुमच्या समोर या ठिकाणी आलेला आहे, माझ्यासारखा तयारीचं नाही आहे, त्यामुळे तुम्ही नशीबवान आहे. म्हणजे कशी हलगी वाजवता येईल तशी वाजवणार आहे ते तुम्हाला. एवढा भारी सोपा आमदार तुम्हाला मिळणार आहे का सांगा. मग त्यामुळं तुम्ही त्या पद्धतीनं राहुलला ताकद देण्याचं काम केलं पाहिजे. निर्मळ माणूस, सज्जन माणूस आपल्याला नेतृत्व या ठिकाणी करतोय, त्याला ताकद देण्याची भूमिका उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. PN साहेब होते महाराज त्यावेळी याच लोकांनी 71,000चं मताधिक्य दिलेलं आहे. आता PN साहेबांना श्रद्धांजली व्हायची असेल तर त्या 30,000 मतं वाढली पाहिजेत ही माझी इच्छा. त्या 30,000 मतं वाढली पाहिजेत ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. PN साहेब असताना 71,000चं लीड या मतदारसंघाने या ठिकाणी दिलं. सकाळी सुद्धा गगनबावड्यात मी सांगितलं अजून 2-3 हजार मतं मला कमी पडले आहेत. तसं पन्हाळ्यातल्या लोकांना माझी विनंती आहे की 24 आणि 36चा काहीतरी हिशोब तुमचा झाला ना, बरोबर आहे ना. 36,000 इकडं महाराजांना आणि 24,000 तिकडं पडलीत. तर आता ते वाढेल कसं याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान आपल्याला कसं करता येईल ही भूमिका उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी घ्यावी. आज राज्यात असणारं खोकेबाज सरकार, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आराध्य दैवत मानतो, जगाच्या इतिहासामध्ये न्यूयॉर्क पासून जगाच्या पाठीवर कुठेही जा छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की अंगावर शहारे येतात. त्या आराध्य देवताचा या ठिकाणी पुतळा पडण्याचं दुर्भाग्य या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केले. आमचा अभिमान, आमचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आहेत. त्यांचा पुतळा सुद्धा ही मंडळी व्यवस्थित बसवू शकली नाहीत. या पुतळ्यात सुद्धा भ्रष्टाचार करण्याचं काम या ठिकाणी या मंडळींनी त्या ठिकाणी केली. आणि नुसती माफी मागून नाही तर उद्याच्या भविष्यकाळात या महायुतीला या महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान ही मंडळी करतात. बदलापूरमध्ये एका लहान मुलीवर अत्याचार झाले, त्या बाळंतीण स्त्रीला 14 तास पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं. तिच्यावर या ठिकाणी FIR या ठिकाणी घेण्याचं धाडस या मंडळींनी केलं नाही. कारण की शाळा कुणाची होती तर RSSची शाळा होती.
पुतळा करणारा शिवाजी महाराजांचा माणूस कोण होता? तर तो RSSचा माणूस होता. काल चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलानं ऑडी गाडीतून 4-5 लोकांना धडक मारली. आज ऑडी गाडीचा मालक कोण आहे? तर तो चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा आहे, भाजपच्या अध्यक्षाचा मुलगा आहे. 5-5 गाड्या दारू पिऊन या ठिकाणी उडवत असतील आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नसेल तर ही हुकुमशाही चालू द्यायची का? हा निर्णय उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागेल. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, उद्याच्या भविष्यकाळात अनेक वेगवेगळे विषय तुमच्या समोर येतील, अनेक भावनिक विषय तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. आज शेतकऱ्यांची कर्जमाफी, प्रोत्साहनपण, अनुदान अजून देखील अनेकांना या ठिकाणी मिळालं नाही, ज्याची घोषणा झाली परंतु अनुदान अजून अद्याप या ठिकाणी मिळालं नाही. मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे, पल्ला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आमच्या बोर्ड मीटिंगमध्ये आणि जनरल बॉडीला एक ठराव केला. गेले 20 वर्ष मी जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहे, कुठली मीटिंग अशी चुकली नाही की ज्या मीटिंगमध्ये PN पाटलांनी खावटी कर्जाचं व्याज कमी करण्याची या ठिकाणी मागणी केली नाही. परवा तो निर्णय आपण जनरल बॉडीला या ठिकाणी घेतला. आज असणारं राज्यातलं सरकार शेतकऱ्याला न्याय देते का हो? सामान्य माणसाला न्याय देते का हो? इथं मुलींच्यावर अत्याचार चाललेत, तिथं लक्ष देत नाही. तिथं भाजपच्या अध्यक्षाचा मुलगा दारू पिऊन 5-5 गाड्या या ठिकाणी उडवतो, त्याच्यावर गुन्हा दाखल या ठिकाणी होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी पडतो, त्यात भ्रष्टाचार करणाऱ्यांच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल होत नाही. हे जर आम्ही उघड्या डोळ्यानं बघायचं असेल तर उद्याच्या पापाचे आपण या ठिकाणी साथीदार असू. हे पाप जर उद्या आपल्या माथ्यावर घ्यायचं नसेल तर येणाऱ्या भविष्यकाळात या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणण्याचं काम आपल्याला करावं लागेल. काय पाप उद्धव ठाकरेंनी केलं होतं, काय पाप शरद पवार साहेबांनी केलं होतं? जो पक्ष बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी पुढे नेला होता तो पक्ष फोडण्याचं काम या ठिकाणी केलं. जो पक्ष शरद पवार साहेबांनी या ठिकाणी मोठा केला होता तो पक्ष फोडण्याचं काम या ठिकाणी या मंडळींनी केलं. ह्यांचा या ठिकाणी हिशोब उद्याच्या निवडणुकीमध्ये काढण्याची जबाबदारी आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. मी कोल्हापूरकरांना या ठिकाणी सांगू इच्छितो, परवा आता जवळजवळ 102 विधानसभा मतदारसंघामध्ये आमचा दौरा झाला. मराठवाड्यामध्ये असू दे, विदर्भामध्ये असू दे, नांदेड असू दे, लातूर असू दे, या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असू दे, जालना असू दे, हिंगोली असू दे, विदर्भात महाराज 65 पैकी 55 जागा महाविकास आघाडीच्या येतील. किती जागा? 65 पैकी किमान 55 जागा येतील. एवढं चांगलं वातावरण या विदर्भामध्ये. आता पश्चिम महाराष्ट्राची आपली जबाबदारी आहे, विशेष करून कोल्हापूरची आपली जबाबदारी आहे. माझी इच्छा आहे की या जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचं काम उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला करावं लागेल. मी हे सगळं भाषण जिल्ह्याचं आणि राज्याचं का करतोय? व्हॉट्सअपवर अनेक मेसेजेस आपल्याला येतात, अनेक संदर्भ आपल्याला येतात. फक्त आपल्याला करवीरची जागा निवडून आणायची नाही तर उद्याच्या भविष्यकाळात या जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या जागा जास्तीत जास्त कशा निवडून आणता येईल आणि महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये कसं आणता येईल हा प्रयत्न येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, उद्याचा भविष्यकाळ चांगला करायचा असेल, सर्वसामान्याला न्याय देणारं सरकार आणायचं असेल तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. आणि आपण निश्चितपणे येणाऱ्या भविष्यकाळात तो निर्णय घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आदरणीय महाराजांना आपण बहुमतानं या पन्हाळा तालुक्यातनं या ठिकाणी मताधिक्य दिलं, त्याबद्दल काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मनापासून धन्यवाद आपल्याला या ठिकाणी देतो. आणि लोक काही बोलत असले, काही सांगत असले तर उद्याच्या भविष्यकाळात काही अडचण असू दे, काही समस्या असू देत, पन्हाळ्याच्या विकासासाठी आदरणीय महाराज असतील, मी असो, आदरणीय नरके साहेब आहेत, विश्वास आबाजी येत आहेत, आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. पन्हाळ्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही याची ग्वाही मी आपल्याला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.